महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आज पुणे में आयोजित एक संवाद सत्र में महानगर पालिका चुनाव को लेकर महायुति के रूप में चुनाव लड़ने की घोषणा की। उन्होंने कहा कि राज्य में युति सरकार के गठन के बाद प्रशासनिक सुधारों को बड़े पैमाने पर लागू किया जाएगा और प्रशासनिक क्षमता को बढ़ाने के लिए अधिकारियों की कार्यशालाओं का आयोजन किया जा रहा है। आम्ही हा निर्णय घेतला की मोठ्या प्रमाणात प्रशासकीय सुधार आले पाहिजे, ई गव्हर्नन्सचा वापर झाला पाहिजे, प्रशासकीय कार्यक्षमता वाढली पाहिजे। या दृष्टीनं विविध टप्प्यावर जे अधिकारी आहेत त्यांच्या कार्यशाळा आणि संवाद आम्ही करतो आहोत। यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांसोबत कार्यशाळा झाली, जिल्हा परिषदेच्या सीओंसोबत कार्यशाळा संवाद झाला। आज महानगरपालिकांचे आयुक्त आणि मोठ्या नगरपालिकांचे सीओ यांची कार्यशाळा आहे आणि त्यांच्यासोबतही संवाद मी करणार आहे। या सगळ्या पद्धतीमध्ये त्यांचे काही गट आम्ही तयार करतो आणि मी स्वतः एकेका गटासोबत 7-8 लोकांच्या एक तास त्या ठिकाणी चर्चा करून त्यांच्या अडचणी काय आहेत, आमच्या अपेक्षा काय आहेत, नवीन काय करता येईल असं विचार आम्ही करतो। एकत्रितपणे बसून त्याच्यावर विचार करतो, पुढचा एक अजेंडा ठरवतो। आपण 150 दिवसाचा एक कार्यक्रम दिलेला आहे, तो कार्यक्रमही एफिशिएंटली राबवला गेला पाहिजे असा याच्या पाठीमागचा हेतू आहे। आमचा प्रयत्न असा आहे की सरकार म्हणून एक इन्स्टिट्यूशन तयार झालं पाहिजे। अनेक लोक चांगलं काम करतात, ते जोपर्यंत पदावर असतात तोपर्यंत काम राहतं, नंतर नवीन आल्यानंतर ते काम बदलून जातं। असं न करता एक इन्स्टिट्यूशन म्हणून बिल्टअप करायचा आमचा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीनं ही कार्यशाळा होते। याच्यानंतरही अनेक कार्यशाळा होणार आहेत। जेव्हा महसूल परिषद झाली त्यावेळी 6 विभागांमध्ये विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांचे गट तयार केलेले आहेत, त्यांना विषय नेमून दिले आहेत। त्या विषयांवर रिफॉर्म्सचा जो अजेंडा आहे त्याचे अहवाल ते सादर करणार आहेत। तसेच गट जिल्हा परिषद सीओंचे नेमून दिलेले आहेत आणि आता महानगरपालिकांचे तसे गट मी तयार करणार आहे। कारण आपण अनेक वेळा कन्सल्टंट अपॉइंट करतो, तेही महत्त्वाचंच असतं, पण कुठल्याही कन्सल्टंट्सपेक्षा जास्त ग्राउंडचं नॉलेज हे आमच्या अधिकाऱ्यांना असतं। फक्त त्याला चॅनलाइज करण्याची आवश्यकता असते आणि म्हणून त्यांचं जे काही इन्स्टिट्यूशनल नॉलेज आहे ते संकलित करायचं आणि ते स्टँडर्डाइज करायचं। आम्ही हा प्रयत्न केला आहे की स्टँडर्डायझेशन झालं पाहिजे, मिनिमायझेशन झालं पाहिजे, म्हणजे कमीत कमी कागदपत्र लागली पाहिजे आणि ऑटोमायझेशन झालं पाहिजे। सगळ्या गोष्टी ऑटो पायलट मोडवर आल्या पाहिजेत, अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे। मला काही फार अडचण वाटत नाही। या निवडणुका इलेक्शन कमिशननी तयारी सुरू केलेली आहे। आम्ही वेळेत या निवडणुका घेण्याचा प्रयत्न करू। फारच जर मॉन्सून जास्त असेल तर ज्या भागात मॉन्सून जास्त आहे त्याच्याकरता इलेक्शन कमिशन आणि आम्ही जॉईंटली काही 15-20 दिवसाचं आवश्यकता पडली तर एक्सटेंशन मागू, पण वेळेत या निवडणुका पूर्ण केल्याच पाहिजे असा आमचा प्रयत्न है। मैं उनको सभी को बधाई देता हूँ। नेशन फर्स्ट ये हमारी भूमिका होनी चाहिए और देश के दुश्मनों को, और केवल देश के नहीं मानवता के दुश्मन जिस बर्बरता के साथ हमारे लोगों को पहलगाम में मारा गया, इसी बर्बरता कोई अगर देश करता है और उसको कोई साथ देता है तो ऐसे देशों को भी सबक सिखाना ज़रूरी है। मुझे ऐसा लगता है कि अगर इस प्रकार से ऑर्गेनिकली लोगों में नेशन फर्स्ट की भावना तैयार हो रही है, मैं इसका स्वागत करता हूँ। पुण्यातल्या व्यापार पहिल्यांदा तर नेशन फर्स्ट ही भूमिका ज्या व्यापाऱ्यांनी स्वीकारली त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कारण हा केवळ भारतीयांवर हल्ला नव्हता। पहलगामला झालेला हल्ला हा मानवतेवर झालेला हल्ला होता आणि मानवतेच्या हल्लेखोरांना मदत करणाऱ्यांना नाकारणारे आमचे व्यापारी अभिनंदनास पात्र आहेत। त्यांनी काळजी करायची गरज नाही। पाकिस्तानात घुसून पाकिस्तान उद्ध्वस्त करणारा भारत आहे आणि आता तर न्यूयॉर्क टाइम्सने सॅटेलाइट इमेज सहित पाकिस्तानचं सत्य बाहेर काढलेलं आहे। भारताला नखही ते लावू शकले नाही, पण त्यांना कसं आम्ही उद्ध्वस्त केलं। त्यामुळे कोणाच्याही पोकळ धमक्यांना भीक घालण्याची आवश्यकता नाही आहे। सगळ्यांना आम्ही प्रोटेक्शन देऊ।
नेशन फर्स्ट या भूमिकेवर सगळ्यांनी अडिग राहावं. मराठा